नमस्कार. एका उत्तम शैक्षणिक अनुभवाची रेसिपी काय असू शकते? आज आपण बरोबर तीच गोष्ट समजून घेणार आहोत. एक अशी रेसिपी ज्यामुळे शिकणं केवळ लक्षात राहत नाही, तर ते आयुष्यभरासाठी एक अविस्मरणीय अनुभव बनतं. चला तर मग सुरू करूया. पुढे जाण्यापूर्वी एक क्षण थांबा आणि विचार करा, आपल्या शाळेतला असा कुठला धडा आहे जो आजही अगदी जसाच्या तसा आठवतो? आणि का आठवतो? कारण आजचा आपला सगळा विषय त्याच अविस्मरणीय अनुभवांशी जोडलेला आहे. आपल्याला जो धडा आठवला ना खरं तर, त्यालाच शैक्षणिक अनुभूती किंवा लर्निंग एक्सपिरियन्स असं म्हणतात. ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे घेऊन जाते आणि कायमचं टिकणारं ज्ञान देते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शैक्षणिक अनुभूती म्हणजे कोणतीही अशी क्रिया किंवा कार्यक्रम जिथे शिकण्याची प्रक्रिया घडते. इथे महत्त्वाचा असतो तो शिकण्याचा प्रवास, फक्त निकाल नाही. आता कुठल्याही शैक्षणिक योजनेचा जो पाया असतो ना, तो 3 मुख्य प्रकारच्या अनुभवांवर अवलंबून असतो. चला, ते नेमके कोणते आहेत हे समजून घेऊया. तर हे 3 प्रकार आहेत. पहिला, प्रत्यक्ष अनुभूती, म्हणजे स्वतः काहीतरी करून शिकणं. दुसरा आहे अप्रत्यक्ष अनुभूती, म्हणजे दुसऱ्यांना काहीतरी करताना पाहून शिकणं. आणि तिसरा आहे शाब्दिक अनुभूती, म्हणजेच भाषा, चिन्ह आणि शब्दांच्या माध्यमातून शिकणं. तर मग एका उत्तम आणि प्रभावी शैक्षणिक अनुभवासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे घटक कोणते? त्यासाठी 8 निकष आहेत. चला, ते एक एक करून सविस्तरपणे पाहूया. हे 8 निकष म्हणजे एका उत्कृष्ट शैक्षणिक अनुभवाचं सारच आहे. यातला पहिला निकष पाहूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा निकष आहे उद्दिष्टांशी सुसंगतता. याचा सरळ अर्थ असा आहे की आपण जो काही उपक्रम करतोय तो शिकवण्याच्या मूळ ध्येयांशी थेट जोडलेला असायला हवा. तो भरकटता कामा नये. उदाहरणार्थ, विज्ञानातले प्रयोग हे केवळ गंमत म्हणून किंवा मनोरंजनासाठी नसावेत. त्यामागचा उद्देश हा संकल्पना स्पष्ट करणं हाच असला पाहिजे. तेव्हाच शिकण्याचा उद्देश सफल होतो. दुसरा निकष आहे बालकेंद्रितता, म्हणजे शिकण्याचा अनुभव हा विद्यार्थ्यांचं वय, त्यांची क्षमता, त्यांच्या आवडीनिवडी आणि गरजा लक्षात घेऊन तयार केला पाहिजे. सगळ्यांसाठी एकच माप ही पद्धत इथे अजिबात चालत नाही. हे बघा, हे उदाहरण हा मुद्दा किती सोपा करून सांगतं. लहान मुलांना गणित शिकवताना खेळकर पद्धत जास्त प्रभावी ठरते, तर मोठ्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प आधारित शिक्षण जास्त उपयुक्त ठरू शकतं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग. प्रभावी शिक्षण तेव्हाच होतं जेव्हा विद्यार्थी फक्त शांत बसून ऐकत नाहीत, तर स्वतः काहीतरी करतात, शोध घेतात किंवा एखादी गोष्ट तपासून पाहतात. लर्निंग बाय डुईंग थोडक्यात. आता पाहूयात चौथा निकष. तो आहे अनुभवांचं एकत्रीकरण. एक उत्तम धडा हा कधीच एकटा नसतो. तो इतर विषयांशी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्याशी जोडलेला असतो. जसं की पर्यावरणाचा धडा आपण विज्ञान आणि समाजशास्त्र या दोन्हीशी जोडू शकतो. पाचवा निकष आहे व्यावहारिकतेची जोड. यातला फरक बघा किती मोठा आहे. पुस्तकात आर्थिक व्यवहारांबद्दल फक्त वाचणं आणि दुसरीकडे प्रत्यक्ष खरेदी विक्रीची खरीखुरी उदाहरणं घेऊन शिकणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे, नाही का? सहावा निकष सर्जनशीलतेला संधी देण्याबद्दलचा आहे. एक उत्तम शैक्षणिक अनुभव कधीच तयार उत्तरं देत नाही. उलट तो विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करायला लावतो आणि स्वतःचे मार्ग शोधायला प्रोत्साहन देतो. सातवा निकष आहे अनुभवांमध्ये विविधता असणं. कारण शिकवण्याची पद्धत जर एकसुरी असेल तर कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे कधी प्रकल्प, कधी गटचर्चा, कधी भूमिका नाट्य, कधी मॉडेल्स किंवा माहितीपट अशा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केल्यास विद्यार्थ्यांची शिकण्यातली आवड टिकून राहते. आणि आता येतो 8वा आणि सगळ्यात महत्त्वाचा निकष, मूल्याभिमुखता. शिक्षणाचा उद्देश केवळ माहिती देणं नाहीये, तर त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये चांगली मूल्य रुजवणं, त्यांचं चारित्र्य घडवणं हा आहे. मग ही मूल्य कोणती असू शकतात? प्रामाणिकपणा, सहकार्याची भावना, जबाबदारी, शिस्त, पर्यावरणाबद्दलची जागरूकता आणि इतरांबद्दल आदर. हीच मूल्य विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा खरा पाया घालतात. तर जेव्हा हे सगळे 8 घटक एकत्र येतात तेव्हा अंतिम परिणाम काय मिळतो? तो म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. थोडक्यात सांगायचं झालं तर एक उत्तम शैक्षणिक अनुभूती ही हेतुपूर्ण असते,
बालकेंद्रित असते, त्यात सक्रिय सहभागाला प्रोत्साहन दिलं जातं, ती खऱ्या आयुष्याशी जोडलेली असते, सर्जनशील असते आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती मूल्यांवर आधारित असते. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की अशा प्रकारच्या अनुभवांमुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो आणि हेच तर शिक्षणाचं अंतिम ध्येय आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. शिक्षणाचा खरा उद्देश केवळ माहिती देणं आहे की मूल्य रुजवून एक चांगला माणूस घडवणं? नक्की विचार करा.